तात्पुरती शूटिंगची असते सांगून पण नाही ऐकलं नाही. त्यांनी ती 400 वजन डांबर विचारली असं तर कशी काय डांबर बघा आपला निंबोली ते गायगोटा 3 किलोमीटरचा रस्ता आहे. त्याच्यावर डांबर मारलेले आहे. ते त्याची अवस्था बघा. हा रस्ता पूर्ण आहे. त्याचं काम बघा तुम्ही. आमची गावकरी मंडळी पूर्ण पोलीस पाटील सरपंच वगैरे सगळे कार्यकर्ते वगैरे इथे आहेत. माझं नाव अरुण रुपजी गोंड. मी माझी सभापती आहे. या ठिकाणी निंबोली ते पालशाही जाणारा हा रस्ता मंजूर झालेला आहे. या ठेकेदारांनी काम सुरू केलेलं आहे. पण ठेकेदाराला आम्ही समज दिली तू काम अतिशय चांगल्या पद्धतीने कर. पण तरी पण त्यांनी सुद्धा हे काम चांगल्या पद्धतीने न करताना त्यांनी त्याला बोजर मारलेलं आहे. आणि बोजर मारत असताना त्या बोजरमध्ये डांबर अजिबात नाही, फक्त पाण्यासारखा फवारा मारलेला आहे. आता ही बघा याला बोजर मारलेलं आहे. या बोजरवर या नदीवर त्यांनी डांबरच नाही असे अतिशय निष्ठुर दर्जाचं काम केलेलं आहे. आमचं ह्या कामाला विरोध नाही, परंतु त्यांनी ह्या कामाला अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे हे आमचं म्हणणं आहे. या रस्त्याला एस्टिमेटनुसार 1,05,00,000 ही निधी मंजूर झालेली आहे आणि त्यांनी त्या हिशोबाने काम करावं, अतिशय चांगल्या पद्धतीने काम करावं. या भागात दळणवळणाचा हा रस्ता आहे. हा रस्ता जर फुटला, एक चांगला झाला नाही, अतिशय ह्या लोकांचे हाल अपेष्टा होणार आहे. म्हणून ठेकेदाराला सांगून सुद्धा ठेकेदार आमचं ऐकत नाही. कारण ह्या भागात 100% आदिवासी लोक वस्ती राहत असल्यामुळे ठेकेदार त्याच्या पद्धतीने अतिशय निकृष्ट दर्जाचं काम करत आहे. सांगून पण ऐकत नाही आणि जोपर्यंत हे काम चांगलं करत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहील. आज आम्ही थोडक्या संख्येने इथे उपस्थित आहोत. उद्या सकाळी मोठ्या संख्येने जनसमुदाय या भागातील अख्खी लोक या ठिकाणी जमून आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं जाईल याची नोंद घ्यावी.